नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आपल्या व्लॉगमध्ये पुढे जाण्या अगोदर ना म्हणजे मला अगदी मनापासून सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आजकाल खूप छान व्ह्यूज येत आहेत, खूप छान छान कमेंट्स येत आहेत. ते सगळं वाचलं की उत्साह वाढतो. मला पुन्हा आसपासच्या पण आई सांगते अगं अगं त्यांनी अशी कमेंट केली होती. मैत्रिणी सांगतात माझ्या, तर मला खरंच खूप छान वाटतंय. आजपासून वेट लॉसची सेकंड फेज सुरू केली मी. आज ट्रेडमिलवर जवळजवळ 45 मिनटं मी वॉक केला आहे. मला खूप छान वाटलं, खूप मस्त घाम निघतो. आणि तेव्हाच मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा जो आहे ना, तर मी आता निखिलला त्याच्यावर चालायला लावेल तो आल्यानंतर, आणि मग मी तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देते. मी सकाळी म्हटलं होतं शूट करू, मी इवन ट्राय पण केलं, बट ते वॉक करता करता शूट नव्हतं होत. आणि इतका घाम निघतो ट्रेडमिलवर, मी तुम्हाला काय सांगू की माझ्याकडनं नाही झालं म्हटलं. आणि मला असं पण होतं की माझ्या वॉकमध्ये पण अडथळा नको यायला, मी याच्याकडेच लक्ष दिलं तर. कारण सखी उठायच्यात कामावरनं खूप इम्पॉर्टंट आहे. मॅडम तशा 9:30पर्यंत उठून जाता. आज मी म्हणून घाईघाई म्हटलं सगळं आवरून घेऊ, माझं ट्रेडमिल वगैरे पण मी लवकर आवरलं. 15 मिनटं कमी केलं की नाही म्हटलं सखीचे कामं करून घेऊ. तर मॅडम आज 10:30 वाजता उठल्या. म्हणजे मी त्याच्यानंतर मी पाऊण तास फक्त बसून होती की आता काय करायचं म्हणून. असो, तर आजपासून सेकंड फेज सुरू झाली आहे म्हणजे वेट लॉसची. आता पुढचे 30 दिवस छान माझा प्रॉपर रुटीन जे आहे ते सुरू होणार आहे. तेच जे मी आधी करत होती तसंच करणार आहे. बट आज 2 दिवस, आता आज आणि उद्या माझं वॉटर फास्ट असणार आहे 48 तासाचा, जसं मी लास्ट टाइम केलं होतं अगदी तसं. कारण त्यांनी मला फार छान वाटतं, मला काहीतरी एनर्जी मिळते त्याने, आणि माझ्यासाठी छान आहे. तुम्हाला काही करायचं असेल तर मी आधीच सांगते माझ्या भरोशावर करायचं, आणि करायचं तर डॉक्टरला कन्सल्ट करून करायचं. असं मी माझे बिफोर आणि आफ्टरचे पण फोटो असं क्लिक केले. म्हणजे बिफोरचे ऑलरेडी केलेले होते 30 दिवसापूर्वी, मी डेट पण दाखवेल तुम्हाला. आणि आज मी आफ्टरचे केले, तर मला स्लाइटली डिफरन्स दिसतोय. खूप असं काय आहे तो डिफरन्स दिसत नाहीये. अर्थात पोचतं आहे माझं शरीर ॲज ऑफ नाऊ. त्याच्यातली 1 किलो साखर गेल्यानंतर इतका काही फरक पडणार नाही, त्या टाईपच काहीतरी आहे. बट फॅट लॉस झाला आहे हे मला दिसतंय. मी हवं तर फोटो पोस्टही करते. मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही अजून, कारण 10मध्ये एक तरी लोक असतं जो येऊन काहीतरी निगेटिव्ह बोलून जातो, आणि मग आपला कॉन्फिडन्स थोडा इकडे तिकडे होतो. मला तसं होतं वेट लॉसच्या बाबतीत की डिमोटिवेट करता मग थोडी गडबड होऊन जाते. बट मी ट्राय करेल. मला दिसतोय ॲक्च्युली, मला ते शर्ट नाही सापडलं, टी शर्ट ज्याच्यावर मी केलं होतं. बट मी सेम कंपनीचं सेम साईजमध्ये, फक्त कलर चेंज असं हे टी शर्ट घातलं माझं. ते पण जॉकीचं होतं, हे पण जॉकीचं आहे, सेम साईजचं आहे, XXL वाला. आणि म्हटलं का बघूयात काय डिफरन्स दिसतोय. तर मला माझ्या पोटावर, इथे हनुवटीवर आणि बॅक साईडला थोडा डिफरन्स दिसतोय. ठीक आहे, मी फोटो पोस्टच करून देईल. असो, आता मला सखीला झोपवायचा खूप मोठा टास्क आहे. तिला झोपवते आणि त्याच्यानंतर जे काही होईल, आणि आज मी ट्रेडमिलचा रिव्ह्यू पण शेअर करते, आणि अजून काहीतरी आहे ते पण दाखवते. काय ग सखी, तू का बरं झोपत नाहीये? चेहरा बघताय आमचा, पूर्ण गुंगली होती आणि मधुरच उठून मला म्हणते मम्मा हाय. काय म्हणतो तू मम्माला सकू? हाय. तू कोणाची आहे ग? माझी आहे. तू तू माझी आहे काय? कोण कोणाची आहे? चुटकी तुझी आहे. चुटकी कुठे आहे? आणि कुठे आहे चुटकी? हे बघा, आम्ही आज चुटकीला घेऊन बसलोय. बाय द वे, माझ्या लाईव्हमध्ये मला कोणतरी सांगितलं होतं की तुझी मैत्रीण तिच्या व्लॉगमध्ये बोलली की माझं बाळ घेऊन नाही झोपत वगैरे वगैरे. ॲक्च्युली मी नाही, आय डोंट केअर अबाउट दॅट. माझं बाळ इतकं एन्जॉय करतं तिच्या ह्या बाळांसोबत. तिच्यात ते एक इमोशनल कनेक्ट आहे की तिचं ते बाळ खुर्चीवरनं खाली पडलं ना, ती लगेच जाते आणि केअर करते की रडू नको रडू नको. आहे तिच्यात इमोशन्स, आणि त्यात काहीच वाईट नाही. जर ती झोईत झोपते, जर ती बाळांना घेऊन झोपते, काहीच हरकत नाही माझी. ती इतकं एन्जॉय करते. म्हणजे बेसिकली मी फेक तर नाही दाखवत ना काही. ती जे खाते पिते ते दाखवते, ती रडते ते दाखवते, ती काय आगाऊपणा करते ते दाखवते, तिच्यात जे चुकीचे गुण आहे तेही दाखवते. जशी ती हट्ट करते कधी कधी, मागे मागे ती निखिलला निख्या म्हणायची. मी काहीच खोटं दाखवत नाही. ती जेवली तर दाखवते, उगाच मी काहीतरी करून ठेवलं आणि तिच्यासमोर आणलं आणि तिला म्हटलं का क्लॅप कर, आणि तिने खाल्लं नाही, तुम्हाला व्हिडिओत खोटं दाखवलं, किंवा मी असं दाखवलं की ती देवपूजा करते, म्हणजे खोटी देवपूजा करते वगैरे. तर नाही, तिला स्वतःहून आवडतं. काल माझी पुतणी आलेली होती, तिने जाताना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं सखीने. ती देवाजवळ बसते ना, तर ती स्वतःहून आम्हाला हळदी कुंकू लावते. या गोष्टी फेक नसतात, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअल आहेत. आणि जसं आहे तसं
ती एन्जॉय करते. तिच्याकडे 7-8 बाळ आहे. ती सगळ्यांवर खूप प्रेम करते. तिच्यात ती बाईपणाची भावना आत्तापासून आहे आणि मला याचा खूप आनंद आहे. सो कोणी काहीही म्हणो, आय डोंट केअर. बाळ खरंच खूप गोड असतात. त्यांच्यात ही भावना जागणं इतक्या लहानपणी खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि आय डोंट थिंक की फक्त सखी एकटी आहे. असे कित्येक लहान बाळ आहेत ज्यांचे छोटे छोटे टॉईज असतात, ज्यांच्यासोबत ते असतात. आमच्या गौरीची पण छोटी बाहुली होती, आता आमच्या सखीची पण बाहुली आहे. तर माझ्या अथक प्रयत्नांनंतर माझी लेक फायनली झोपली आहे. पण त्या प्रयत्नांच्या आधी घरात असं काहीसं झालं आहे. तुम्ही म्हणत असाल दरवेळेस का पसारा दाखवते, कारण मला असं होतं की म्हणजे तू बघ सखी मोठी होशील तेव्हा की तू आईला किती त्रास द्यायचीस या पसारा टाईप. हे जे सगळे बाळ आहेत ना, इन्क्लुडिंग आमचा तो बकू, हे सगळे जेवलेत आज. माझा हा ट्रायपॉड ऑलमोस्ट तुटावर आलेला होता. म्हणजे मी म्हटलं होतं शूट करू तिच्यासोबत, बट कशाचं काय, तिने मला आज काहीच करू दिलं नाही आहे. मला धुणं वाट टाकायची, मी एक क्लिप शूट करायला घेतली तर मॅडमला पॉज पण कळालं, तिने इथे येऊन तेही बंद करून दिलं. तर हा सगळा पसारा आहे जो मी अजिबात आवरणार नाही. तिचा पप्पा आल्यावर ती आणि तिचा पप्पा यातच खेळो आणि त्या दोघांनी आवरो. आता मला झोपायचे कारण मला लिटरली आज त्याची गरज आहे. काय देऊ? मी आज तिच्या बापाच्या फोनमधनं शूट करते म्हणून तिचा एवढा जीव खालीवर होतोय. काय देऊ सखी? कोणाचा आहे फोन? सगळं तुझं आहे का? माझा फोन आहे तो. आम्ही ना तिला अजून खेळण्या मागवतोय काही काही. आतापर्यंत आम्हाला बळजबरी ज्याचा फोन येईल त्याला आम्ही सांगत होतो मंकी दाखवते ना. मला दाखव इथं मंकी कुठे आहे? मंकी माहीतच नाही शकीला हे मंकी. काय? बुकचे हाल बघा हे काय? आमचे. आणि हे काय? जिराफ. हे काय? झेब्रा. हे काय? कांगारू. हे काय? हं. हे काय? हा. हे काय? हिप्पो. हे काय? रायनो. हा. हे काय? हाती. हे काय? हा. आता हे काय? बोर. हे काय? चीता. हे काय? क्रोकोडाईल. हे काय? हायना. हायना. हे काय? कोला. हा. आणि हे काय आता? मंकी. हा. अजून काय राहिलं आपलं? डियर. काय? हा. हे काय? टायगर. आणि हे काय? लायन. काय? हा. हे काय? आणि ज्या पॉइंटला तिला प्राणी सांगायचा कंटाळा येतो त्या पॉइंटला ती म्हणते ही शकी आहे, ही शकी आहे. म्हणजे तुम्ही आता थांबवा. बाय द वे हे काय दाखवायचं नव्हतं, बट सगळ्यांना सखीला बघायला खूप आवडतं आणि तिचं जे काही ती शिकतीये ना, ऑल क्रेडिट गोज टू पापा. कारण ती माझ्याकडनं अभ्यासाला बसत नाही. माझ्याकडे ती ड्रॉइंग बुक आवडते, तुला ती फुल काढ ना, फुल काढ ना. 1 2 3 6 4 काही नाही, जेव्हा शिकता येईल तेव्हा शिकेल. बट तिची ग्रास्पिंग पॉवर छान आहे आता, त्यामुळे मग जेवढं करता येईल, जेवढं मला कॅप्चर करता येईल ना तेवढं मी करत राहते. पसारा ना आज मी टोटल सॉर्ट आउट करते. म्हणजे तिच्या लहानपणीच्या सगळ्या खेळण्या मी ठेवून देणार आहे. आता फक्त तिला ज्या खेळू शकतील त्याच खेळण्यावरती ठेवणार आहे. कारण रोज रोज असा पसारा अचानक कोणी आलं की इतकी धांदळ उडते ना आमची. काल आमच्याकडे आमचे रात्री पाहुणे आले, त्यांनी की कसा घर आवरला आपण 5 मिनिटात. पापा पण ऑफिस मध्ये बिझी आहे, लेक त्याच्यामध्ये बिझी आहे. ए मला बोलू द्या की. बोल. असं माझं फास्टिंग विषय मी तुम्हाला पुढे सांगते जेव्हा बापलेक शांत होतील तेव्हा. हॅलो, कोण बोलतंय? सखी बोलतीये का? तू जेव्हा केला का? काय करते तू? काय करते? ओय, हॅलो, सखी आहे का? तिला तर बास्केट मध्ये बसू दे. सखी मी आत्ताच ठेवलंय ते सगळं. पापाशी बोल की फोनवर. हॅलो, कोण बोलतंय? सखी बोलते. सखी काय करते? काय करते सखी?
शकू काय करते? शकूला बसू दे बास्केटमध्ये. शकूचं तेच काय ते काम असतं. मोठेपणे इतकं गोड वाटणार ना तिला हे सगळं बघताना की बास कधी. काय म्हटलास निखिल तू आता? काय माहित नाही तिला भारी वाटेल का नाही वाटणार, आय डोंट नो. ती जेनझी किड आहे, त्यांना असं वाटेल मम्मा तू काय केलंय, तुला कोणी सांगितलेलं? इट्स सो एम्बॅरेसिंग मम्मा. माहित नाही यार, पण तो आपला आनंद आहे ना. तर जे ट्रेडमिल आहे ना ते काहीतरी या टाईप आहे. याची जी वायर आहे ती खूप काही मोठी नाही आहे, जरापैकी छोटीच आहे. हे सगळं जे काही चालतं ते ह्या रिमोटवर. तर हे रिमोट नसेल तर काहीच नाही होऊ शकत. रिमोटनेच आपण सुरू बंद करू शकतो का असेल नसेल ते. यात हे पीवर ना खूप सारे प्रोग्राम सेट आहे, बट मी हे कंटिन्यू असंच यूज करायला बघते. मी 3च्या स्पीडवर, इथे हा सेकंडवाला स्पीड आहे ना, तर मी अराऊंड 3च्या स्पीडवर चालते. म्हणजे कोणी चालत नाही आहे म्हणून. माझा ह्या स्पीड असतो ज्याच्यावर मी चालते. तर मस्त आहे, बट शूज मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही शूज न घालता चालले तर ते कुठेतरी वेगळंच काहीतरी वाटतं किंवा त्याचा आपला जो बेस आहे ना तो बसत नाही. बस बंद झालं आहे. या टाईप काहीतरी आहे. तुम्हाला पुढे हवं असेल तर हे हँडल जे आहे ना ते प्रॉपर असं उभं असतं. आता नेमका निखिल नाही आहे, एक मिनटं मी दाखवते. तरी पण निखिल नाही आहे म्हणजे सखी झोपत नाही आहे म्हणून. तर हे असं काहीच आहे. आणि त्याच्यावरती एक हे पण येतं, एक होल्डर पण येतं, त्याच्यात तुम्ही फोन टॅब वगैरे ठेवू शकता. मी काही जास्त ते यूज करत नाही, मी फक्त ते आधारासाठी कधी कधी ठेवते. बट असं काहीचं आहे, रिमोट नसला तर ते चालणारच नाही. बट छान आहे. मला काहीतरी 9,200ला मिळालं होतं हे. काहीतरी ऑफर चालू होती तेव्हा, आय थिंक 15 ऑगस्टची वगैरे असेल. बट आत्ता ते काहीतरी 10,999ला आहे. 500 रुपयाचं डिस्काउंट देता चेकआउटच्या वेळेस ॲमेझॉनवर. मी खाली लिंक वगैरे देते आहे. तर आपण बाहेर जसं फिरतो ॲज इट इज त्या टाईप आहे, पण खूप घाम निघतो याच्यातनं, आय डोंट नो का. पण मस्त आहे, म्हणजे मला इझी आहे सखीसाठी. सो तुम्हालाही हवं असेल तर मी खाली लिंक देते. काही पेड प्रमोशन नाही आहे, माझा कशाच फायदा नाही आहे, बट हवं असेल तर मी लिंक देते. असं काही होतं. तर असं काही आहे आपलं हे जे ट्रेडमिल आहे. खूप जण विचारत होते म्हणून म्हटलं एकदा दाखवून देऊयात कसं आहे ते. माझं फास्टिंगचं म्हणाल तर आत्ता माझी एनर्जी थोडी कमी आहे, मला प्रचंड झोप येते आहे. पण आज आमच्या सकुड्याला झोपायचंच नव्हतं, कसं तरी तिला झोपवलं आहे. निखिलला जवळजवळ तासभर झोका दिल्यानंतर तो पान खायला गेला, तिला थापटून झोपवलं. मलाच झालं की मी कधी झोपेल, माझी एडिटिंग बाकी आहे, मला त्याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही आहे. मला असं जो थकवा आला आहे तो झोपेने जाईल असं मला माहिती आहे. बट डे 1 माझा छान पार पडला. मला थोडा थकवा जाणवतो आहे, पण मला भूक नाही लागली आहे. मी इतका स्वयंपाक वगैरे केला, मला काहीच नाही वाटलं. मला बटाट्याची भाजी आणि भात प्रचंड आवडतो खायला, जो माझ्यासमोर निखिलने मस्त पोटभर खाल्ला आहे. सखीसाठी पण आज सकाळपासून बऱ्यापैकी वेगवेगळे पदार्थ केले, पण खावेसे नाही वाटले. एवढंच आहे की एनर्जी आता डाऊन वाटते आहे, झोपली की थोडं रिकवर होईल असं मला वाटतं आहे. सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला, आमच्या फॅमिलीला. आणि आलाच आहात तर सखीसाठी माझ्यासाठी छोटासा हात कमेंटमध्ये टाकून जा. बाय.